बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेम मॉडिफिकेशन पर्यंत आलेला आहे, स्टेमचे कॅरेक्टर स्टडी केलेले आहे. तर आताच्या व्हिडिओमध्ये बघा, स्टेम मॉडिफिकेशन मध्ये डिटेल जाऊया आपण. मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम. मी 3 प्रकारचे मॉडिफिकेशन सांगितलेत. बघा, सबेरियल मॉडिफिकेशन, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन, आणि एरियल मॉडिफिकेशन. असे 3 मॉडिफिकेशन या ठिकाणी मी सांगितले तुम्हाला. आता पहिला जो मॉडिफिकेशन आपल्याला स्टडी करायचा आहे तो सब एरियल मॉडिफिकेशन स्टेमचा स्टडी करायचा आहे. बघूया, सबेरियल मॉडिफिकेशन म्हणजे काय. स्टेम स्वतःच्या रचनेमध्ये काही बदल करून घेतं, वेगळी कामं करण्यासाठी, वेगळे फंक्शन्स करण्यासाठी. त्याला म्हणतात स्टेम मॉडिफिकेशन. आता सबेरियल मॉडिफिकेशन म्हणजे काय, म्हणजे हे स्टेम पूर्ण जमिनीत पण नाही, पूर्ण एअर मध्ये पण नाही, इंटरमिडिएट असतं. त्याला सबेरियल मॉडिफिकेशन असं म्हणतात. त्यामध्ये पहिला घेतो मी काल दिलेल्या लिस्ट प्रमाणे रनर्स. सबेरियल मॉडिफिकेशन मध्ये पहिला टाइप घेतो रनर्स. रनर्स म्हणजे काय असतात बघा इथे. यासाठी एक्झाम्पल आहे, सायनोडॉन डेक्टिलॉन. सायलोडॉन डेक्टिलॉन म्हणजे काय रे हे. सायलोडॉन डेक्टिलॉन म्हणजे डूबग्रास असं म्हणतात त्याला. डूबग्रास म्हणजे काय, हराळा जे असतं ते, हराळ्याचं ग्रास जे असतं त्याला म्हणतात सायनोडॉन डेक्टिलॉन, डूबग्रास किंवा लॉन ग्रास जे म्हणतो आपण, गार्डन मध्ये लॉन ग्रास लावतो ते. हे कसे असतात बघा. इन दीज रनर्स roots develops at nodes in lower side and leaves at nodes of upper side. म्हणजे बघा इथं गवतामध्ये कसं असतं. आता हे जे हराळ्याचं गवत असतं त्यामध्ये तुम्ही पाहताय की जमिनीवरती असं सरपटतं, हे क्रिपिंग करतं. साप कसं असं सरपटतं ना, तसं असं हे सरपटतं. गवत जे असतं ते, गवताची काडी जी असते, स्टेम जे असतं, असं सरपटतं. मग त्याच्यामध्ये हा मधला जो भाग असतो त्याला काय म्हणायचं, इंटरनोड असं म्हणतात स्टेमचा. गवताची जी स्टेम असतं, खोड जे असतं ते जमिनीवरती असं सरपटत असतं बघा. सरपटत म्हणजे असं रन होत असतं, पळत असतं. असं का पळतं म्हणतात, तुम्ही एक गवत टाकून बघा, थोड्या दिवसानंतर फुल ऑफ गवत असं मॅट सारखं हातरलं जातं. याला इंटरनोड म्हणतात. गवताच्या ह्या स्टेमला इंटरनोड, याला म्हटलं जातं नोड असं म्हणतात. आता ह्या रनरच्या स्टेमला जिथं नोड आहे ना, तिथं खालच्या बाजूला अशी काय येतात, रूट्स येतात. वर काय येतात, लीव्स येतात.
वरती असे लीव्स येतात. त्या नोडल रिजनला हे जे नोड आहे या नोडल रिजनला वरती पानं आणि खाली अशी फायब्रस काय असतात, रूट्स. फायब्रस रूट्स असतात कारण ग्रासेस जे आहेत ते मोनोकॉट्स आहेत. मग असं हे गवत कंटिन्युअसली रन होतं. पुढे आणि नोडल रिजनला खाली रूट्स, वरती काय येतात, पानं. याला म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह प्रॉपागेशन. रनर स्टेम जे आहे ते व्हेजिटेटिव्ह प्रॉपागेशनला हेल्प करतं ग्रासेस मध्ये. तुम्ही एक ग्रासचा स्टेम टाका शेतामध्ये नेऊन, फुल ग्रास सगळ्या शेतामध्ये स्प्रेड होतं. म्हणजे ग्रासचा स्टेम नवीन ग्रासच्या वनस्पतीचं रिप्रोडक्शन करताय. स्टेम पासून नवीन वनस्पती म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मी परत बोलतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे बिया सोडून स्टेम, रूट, लीफ याच्यापासून नवीन वनस्पती बनणं, याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतात. आता इथं स्टेम एकच तुम्ही ग्रासचा स्टेम नेऊन टाका, ग्रासचं स्टेम असं रन होतं सॉइल वरती. हे जे सॉइल आहे ह्या सॉइल वरती ग्रासचं स्टेम असं रन होतं. नोड रिजनला खाली रूट्स, वरती लीव्स, परत नोड रिजनला रूट्स आणि वरती लीव्स, आणि ते असं फास्ट स्प्रेड होतात. म्हणजे त्याचा स्टेम व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन साठी प्युअरली हेल्प करतो. फंक्शन काय रनर स्टेमचा, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता हा जो रनरचा स्टेम आहे पूर्ण ग्राउंड मध्ये पण नसतो, पूर्ण एअर मध्ये पण नाही, म्हणून हा कसा मॉडिफिकेशन झाला, सब एरियल मॉडिफिकेशन झाला. पूर्ण एअर मध्ये पण नाही, पूर्ण सॉइल मध्ये पण नाही, तो सब एरियल मॉडिफिकेशन. इथं नोड जे आहे ना तिथं बड असतं, बड, आणि बडच्या मदतीने या ठिकाणी लीव्स आणि रूट्स त्या ठिकाणी येत असतात. ओके. आता स्टोलॉन हा काय प्रकार आहे बघा स्टेमचा. स्टोलॉन स्टेम हे जॅस्मिन किंवा मिंट प्लांट मध्ये बघा इथं काय होतं, तर स्टेमचा जो मेन ऍक्सिस आहे किंवा स्ट्रॉबेरी प्लांट मध्ये पण असतं, हा जो मेन ऍक्सिस आहे स्टेमचा, त्या मेन ऍक्सिस पासून असा एक ब्रँच येते, साइड ब्रँच येते. ती ब्रँच थोडीशी सुरुवातीला एअर मध्ये ग्रो होते आणि परत जमिनीकडे वाढते. आता हा जॅस्मिन किंवा मिंट प्लांटचा हा स्टेमचा मेन ऍक्सिस आहे, तिथून रूट स्टार्ट होतं. या स्टेमच्या मेन ऍक्सिस पासून अशी एक लॅटरल ब्रँच येते. ही लॅटरल ब्रँच सुरुवातीला हे जो स्टेमचा जो मेन ऍक्सिस आहे मिंट किंवा जॅस्मिन प्लांट मध्ये, हा स्टेमचा कुठला ऍक्सिस, मेन ऍक्सिस. या मेन ऍक्सिस पासून अशी ब्रँच येते स्टेमची बघा. ही ब्रँच सुरुवातीला अशी वर वाढते, मग आणि अशी ग्राउंड कडे अशी खाली जाते. सुरुवातीला वर वाढून अशी ग्राउंड कडे खाली जाते, तिथे जाऊन परत नवीन लीव्स आणि खालच्या बाजूला या ठिकाणी रूट सिस्टम देते. परत त्याच्यापासून आणि मेन स्टेमच्या मेन ऍक्सिस पासून परत एरियल अशी ब्रँच जाते, परत जमिनीला टेकते, आर्च डाऊनवर्ड होते, परत नवीन प्लांट देते. असा जो स्टेम आहे त्याला स्टोलॉन स्टेम असं म्हणतात. या स्टेमला म्हणतात स्टोलॉन स्टेम. जॅस्मिन, मिंट, स्ट्रॉबेरी याच्यामध्ये स्टोलॉन स्टेम असतो. स्टोलॉन स्टेम कसा, त्या स्टेमच्या जॅस्मिन किंवा मिंट प्लांटच्या ह्या स्टेमच्या मेन ऍक्सिस पासून असा लॅटरल फांदी येते. ती पहिल्यांदा एअर मध्ये जाते, अशी एअर मध्ये ग्रो होते, परत जमिनीकडे डाऊनवर्डली आर्च होते, जमिनीला टच होते, नवीन प्लांट देते, परत तिथून एक ब्रँच निघते,
असं हे प्लांटच्या स्टेमला म्हणतात स्टोलॉन स्टेम. हा स्टोलॉन स्टेम जो असतो तो तसं का वाढतो, मध्ये येणाऱ्या ऑब्स्टॅकल्स म्हणजे दगड वगैरे असतं त्याच्यावरून क्रॉस करून तो जात असतो. आता हो जो स्टोलॉन स्टेम आहे तो कशासाठी हेल्प करतो, मिंट जॅस्मिन प्लांटचं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हेल्प करतो. स्टोलॉन स्टेम कुठल्या प्रोपगेशनला हेल्प करतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. म्हणजे काय, मी परत रिपीट करावं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे हा जो स्टेम आहे तो पहिल्यांदा असा एरियली ग्रो झाला, परत जमिनीला जाऊन टच झाला, नवीन प्लांट दिला, याच्यापासून अनेक निघाला, जमिनीला जाऊन टच झाला, नवीन प्लांट दिला. जसं निघत जाईल तसं नवीन नवीन प्लांट बनत जाणार. म्हणजे स्टोलांचा स्टेम पासून नवीन वनस्पती स्प्रेड होणार सगळीकडे. म्हणजे कुठलं रिप्रोडक्शन झालं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. बिया सोडून दुसऱ्या कुठल्याही भागापासून जर रूट बनत असेल तर त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतात. आता हा स्टोलांचा स्टेम इथून निघतो, जमिनीला टच होतो, नवीन प्लांट देतो. इथून एक परत निघतं, जमिनीला टच होतं, नवीन प्लांट देतं. हा जो स्टोलांचा स्टेम आहे तो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला या ठिकाणी हेल्प करतो. ओके. आता स्टोलॉन हे मिंट जॅस्मिन या प्लांट मध्ये असतं, स्ट्रॉबेरी मध्ये असतं. आता स्ट्रॉबेरी आणि ग्रास जो आहे तो रनर आहे, स्ट्रॉबेरी जे आहे ते स्टोलॉन आहे. स्ट्रॉबेरी आणि ग्रास जसं पुढे जातील, पुढच्या नवीन जागेला जाऊन नवीन निकेला अटॅच होतील तेव्हा ओल्ड पार्ट वाढत असतो त्याचा. ग्रासचा रनर आहे, स्टोलॉनचा स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरी आणि ग्रासेस मध्ये एनसीईआरटी मध्ये एक सेंटेन्स दिली बघा, स्ट्रॉबेरी आणि ग्रासेस मध्ये ओल्ड पार्ट मरतात आणि नवीन पार्ट्स या ठिकाणी नवीन निकेला जाऊन नवीन प्लांट उगवतात. ओल्ड पार्ट्स जे असतात ते डाय होत असतात, वाढतात, ड्राय होतात आणि मरतात. त्या ठिकाणी ते वाढतं पहिला, मग मरतं आणि मग नवीन पार्ट जिथे गेलेलं असतं तिथं नवीन येतं या ठिकाणी. असं स्ट्रॉबेरी आणि ग्रास मध्ये होत असतं. मग स्ट्रॉबेरी आणि ग्रास हे रनर आणि कशाला एक्झाम्पल आहेत, स्टोलॉन. ग्रास जे आहे ते रनरला आणि स्टोलॉन जे आहे ते स्ट्रॉबेरी आहे. बघा, जॅस्मिन मिंट प्लांट मध्ये या ठिकाणी स्टोलॉन स्टेम असतो अशा प्रकारे. स्टोलॉन स्टेम देखील कुठल्या रिप्रोडक्शनला हेल्प करतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. रनर स्टेम देखील व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. रनरचा एक गवत तुम्ही टाका, थोड्या वेळानंतर पूर्ण मॅक्स सारखं असं गवत जमिनीवरती हातरलं जातं. म्हणजे हे प्युअरली सबेरियल आहे. हे देखील बघा, काही भाग ह्या मेन स्टेमचा जमिनीत आहे, काही एअर मध्ये आहे, काही एअर मध्ये आहे, काही जमिनीत आहे, सबेरियल मॉडिफिकेशन झाला. काही भाग जमिनीत आहे, काही एअर मध्ये आहे, सबेरियल मॉडिफिकेशन झाला. म्हणजेच मिंट जॅस्मिन प्लांट मध्ये अशी सिलेंडर एक ब्रँच येते, ती ब्रँच एरियली वाढते, ती ब्रँच मेन ऍक्सिसच्या स्टेम पासून असते. आफ्टर एरियली ग्रो झाल्यावर परत डाऊनवर्ड जाते, जमिनीला टच होते, तिथं आणि रूट्स आणि लीफ देतं. असे हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करतच जाणार पुढे. आता ते नेक्स्ट मॉडिफिकेशन जो आहे तो ऑफसेट नावाचा स्टेम आहे बघा. ऑफसेट स्टेम कुठं असतं, हे जमिनीवरती वाढणाऱ्या वनस्पतीवरती नसतं. हे ऑफसेट स्टेम जे आहे ते ॲक्वेटिक प्लांट्स मध्ये असतं. ॲक्वेटिक प्लांट्स म्हणजे काय, पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पतीमध्ये असा ऑफसेट स्टेम असतो. ऑफसेट स्टेम कसा आहे बघा, हा असा त्याचा शॉर्ट इंटरनोड आहे, असा हा शॉर्ट इंटरनोड आहे ऑफसेट स्टेमचा. आणि त्याच्या नोडल रिजनला, त्या ऑफसेट स्टेमच्या नोडल रिजनला खालच्या बाजूला पाण्याकडे, जे पाण्याच्या आत हे वॉटर मध्ये वाढतं म्हणून सांगितले मी, हे वॉटर आहे. नोडल रिजनला खालच्या बाजूला, या ऑफसेट स्टेमच्या नोडल रिजनला खालच्या बाजूला टफ्ट ऑफ रूट्स. टफ्ट म्हणजे असं ग्रुप ऑफ रूट्स असतात, ते पाण्यामध्ये फ्रीली फ्लोटिंग असतात. हे वॉटर आहे, वॉटर मध्ये पोहणारे ही टफ्ट ऑफ रूट्स या नोडल रिजन पासून येतात. हा नोड आणि या ऑफसेट स्टेमचा हा इंटरनोड. तर ऑफसेट स्टेमच्या नोडल रिजन पासून खाली अशी टफ्ट ऑफ रूट्स
वरती अशी रोसेट ऑफ लीव्स येतात, वरच्या बाजूला अशी या ठिकाणी रोसेट ऑफ लीव्स येतात. रोसेट ऑफ लीव्स नोडल रिजन पासून, त्याला शॉर्ट असा इंटरनोड असतो, नोडल रिजनला खाली टफ्ट ऑफ रूट्स आणि रोसेट ऑफ लीव्स. रोसेट ऑफ लीव्स म्हणजे काय, अशी शॉर्ट पानं असतात. रोसेट म्हणजे शॉर्ट पानं असतात. आणि ही जी वनस्पती आहे, ही वनस्पती कुठली आहे, ऑफसेट साठी एक्झाम्पल इकॉर्निया असं म्हणतात त्याला, इकॉर्निया प्लांट. इकॉर्निया प्लांट, त्याला वॉटर हयांत असं देखील म्हटलं जातं. इकॉर्निया प्लांटला म्हणतात वॉटर हयांत. इकॉर्निया प्लांट ही बघा, ही आता मी डायग्राम जी दाखवली ती इकॉर्निया आहे. इकॉर्नियामध्ये जो स्टेम आहे तो ऑफसेट स्टेम आहे. तो स्टेम त्याला शॉर्ट इंटरनोड असतो, तो पाण्यामध्ये वाढतो. त्याच्या नोडल रिजनला खाली अशी टफ्ट ऑफ रूट्स येतात पाण्यामध्ये पोहणारी, वरच्या बाजूला शॉर्ट हॅबिट असलेली रोसेट ऑफ लीव्स येतात. ही इकॉर्निया वनस्पती. एक स्टेम पाण्यामध्ये नेऊन टाकला की परत हा पुढे जातो, त्याच्या नोडल रिजनला परत पानं मुळं खाली येतं, परत हा पुढे जातो, नोडल रिजनला पानं मुळं येतं. म्हणजे हे ऑफसेट स्टेम त्याचं फंक्शन आहे कुठल्या प्रोपागेशन साठी, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन साठी हेल्प करतं. म्हणजेच एका स्टेम पासून मेनी प्लांट आपण पाण्यामध्ये ह्या वनस्पती प्रोडक्शन करतात. आता ही इकॉर्निया नावाची जी वनस्पती आहे ही इंडियामध्ये आणली गेली त्याच्या ब्युटिफुल पानांच्या साठी आणि फुलांच्या साठी. ही इकॉर्निया वनस्पती ज्याचा ऑफसेट स्टेम आहे ती इंडियाला आणली गेली त्याच्या ब्युटिफुल लीव्स आणि फ्लावर्स साठी आणली गेली. परंतु हा असा आपल्या इंडियन रिव्हर मध्ये फसरू लागला की त्याला काढायचं अवघड झालं. आणि तो इंडियन रिव्हर मध्ये पाण्याच्या सरफेसवरती असा मॅट सारखा हातरू लागला. पाण्याच्या सरफेसवरती हा मॅट सारखा ग्रो झाल्यामुळं पाण्यामधलं ऑक्सिजन जास्त कमी व्हायला लागलं, डिझॉल्व्ड ऑक्सिजन कमी व्हायला लागलं. कारण हे पाण्याच्या सरफेसवरती असं हातरलं जातं हे प्लांट की ऑक्सिजन, डिझॉल्व्ड ऑक्सिजन कमी व्हायला लागला आणि फिश मरा लागले. कारण सगळं ऑक्सिजन हे ड्रेन ऑफ करायला लागलं हे प्लांट आणि आतले फिश, ॲक्वेटिक ॲनिमल्स मरा लागले. म्हणून याला इकॉर्नियाला टेरर ऑफ बेंगॉल असं म्हणतात. टेरर ऑफ बेंगॉल. इकॉर्निया प्लांटला म्हणतात टेरर ऑफ बेंगॉल. इकॉर्निया प्लांट मध्ये कुठला स्टेम असतो, सबेरियल ऑफसेट असतो. हा ऑफसेट स्टेम त्याचा शॉर्ट इंटरनोड असतो. त्याच्या नोड रिजनला खाली टफ्ट ऑफ रूट्स आणि वरती लीव्स येतात. ही अशी एक लॅटरल ब्रांच आहे. त्याच्या शॉर्ट इंटरनोड आहे. नोडल रिजनला वरती रोसेट ऑफ लीव्स आणि खाली टफ्ट ऑफ रूट्स असतात. जसजसं पुढे जाईल तसं नोडल रिजनला परत रूट्स वरती लीव्स, परत रूट्स वरती लीव्स असं येतात. आणि हे पाण्यामध्ये वाढणारी वनस्पती आहे. एक स्टेम, ह्याचा एक ऑफसेटचा स्टेम तुम्ही पाण्यात नेऊन टाकला की पुढे पुढे कसं वाढत जाईल तसं नोडलला रूट्स वरती लीव्स, रूट्स लीव्स असं स्प्रेडच होतं पाण्याच्या सरफेसवरती. त्याला म्हटलं जातं ऑफसेट स्टेम. आणि ऑफसेट स्टेम हे सबेरियल मॉडिफिकेशन आहे. ते इकॉर्निया प्लांट, वॉटर हयांत प्लांट मध्ये असतं. आणि हे ऑफसेट स्टेम इकॉर्निया जे प्लांट आहे त्याचं एक्झाम्पल, ते व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हेल्प करतात. एक स्टेम टाकला की पूर्ण मॅट सारखं असं पाण्यावरती हातरतं. इकॉर्नियाला इंडियामध्ये आणलं गेलं त्याच्या ब्युटिफुल फ्लावर्स आणि लीव्स साठी. परंतु तो पाण्याच्या सरफेसवरती अशा प्रकारे स्प्रेड व्हायला लागला की आतलं डिझॉल्व्ड ऑक्सिजन कमी करायला आणि फिश मरा लागले. हे झालं ऑफसेट स्टेम. आणखीन एक ऑफसेट साठी आपण एक्झाम्पल देतोय पिस्टिया. त्याला वॉटर लेटिव्स असं म्हणतात. तिथे देखील नोडल रिजनला वरती रोसेट ऑफ लीव्स असतात आणि खाली टफ्ट ऑफ रूट्स. हे देखील ॲक्वेटिक प्लांट आहे. पिस्टिया वॉटर लेटिव्स. त्याच्यामध्ये देखील ऑफसेट स्टेम असतो. तो पाण्यामध्ये या ठिकाणी फ्रीली पोहणाऱ्या वनस्पती आहेत. यांना
पिस्टिया आणि इकॉर्नियाला फ्री फ्लोटिंग प्लांट्स असं म्हणतात. का पाण्याच्या सरफेसवरती फ्रीली पोहतात बघा? कारण त्यांच्या मुळामध्ये एरेन कायमा नावाचा टिश्यू असतो, तो पोहण्यासाठी बॉयन्सी करण्यासाठी हेल्प करतो. परत रिपीट करतो, इकॉर्निया आणि पिस्टियाला फ्री फ्लोटिंग प्लांट्स म्हणतात कारण त्यांच्या मुळांच्या मध्ये एरेन कायमा, पाण्याच्या सरफेसवरती फ्रीली पोहण्याचा टिश्यू एरेन कायमा असतो, तो पोहण्याची प्रॉपर्टी देतो. मी इथं सांगितलंय की रूट कॅपच्या ऐवजी यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात रे? रूट पॉकेट्स असतात. आणि रूट पॉकेट्स देखील या ठिकाणी फ्री फ्लोटिंग प्रॉपर्टी म्हणजे पाण्याच्या सरफेसवरती पोहण्याची प्रॉपर्टी रूट पॉकेट्स या ठिकाणी देत असतात. ते देखील ह्या फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स मध्ये, यांना म्हणतात फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स. इकॉर्निया आणि पिस्टियाला फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट्स, पाण्यामध्ये फ्रीली पोहणाऱ्या वनस्पतीच म्हणतात. बघा सबेरियल मॉडिफिकेशन मी आता सखर स्टेमच्या बाबतीत बोलतोय. सखर, इथे जे मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते कशाचं दिलेलं आहे बघा? सखर स्टेमचा आहे. हा जो सखर स्टेम आहे, बनाना, पायनॅपल आणि शेवंतीचं झाड जे असतं त्याला क्रायसॅन्थेमम म्हणतात. याच्या लॅटरल ब्रांच जे आहे ओरिजिनेटेड फ्रॉम बेसलाइन अंडरग्राउंड पोर्शन ऑफ मेन स्टेम. बघा आता हा जो शेवंतीचं जे झाड असतं त्याचा मेन स्टेम जमिनीमध्ये जातो, खाली असं रूट असतं त्याचं. बनाना किंवा शेवंतीचं झाड क्रायसॅन्थेमम, याच्यामध्ये मेन स्टेम, हा जो मेन स्टेम आहे मेन स्टेम असं जमिनीमध्ये जातो आणि ह्या बेसल आणि अंडरग्राउंड पोर्शन मेन स्टेम पासून असा हॉरिझॉन्टली डेव्हलप्ड एक ब्रांच येतो, लॅटरल ब्रांच येतं. बघा या ठिकाणी मी काय सांगतोय, हे बघा इथं बनाना, पायनॅपल आणि क्रायसॅन्थेमम मध्ये लॅटरल ब्रांचेस, लॅटरल ब्रांच ही लॅटरल ब्रांच आहे. लॅटरल ब्रांच ओरिजिनेट फ्रॉम बेसल अँड अंडरग्राउंड पोर्शन ऑफ मेन स्टेम. लॅटरल ब्रांच जी आहे ती जमिनीच्या खाली, हे बेसल आणि हा अंडरग्राउंड पोर्शन ऑफ द मेन स्टेम जे आहे त्याच्यापासून अशी लॅटरल ब्रांच जमिनीमध्ये हॉरिझॉन्टल वाढते. पहिला हॉरिझॉन्टल वाढून मग असा ऑब्लिकली वर येते सॉइलच्या वरती. ऑब्लिकली वर येऊन त्याला पानं वगैरे लागतात, म्हणजे ते लीफी शूट मध्ये कन्वर्ट होतं आणि तो एक नवीन प्लांटच या ठिकाणी बनतो. याला सकर स्टेम म्हणतात. म्हणजे हा जो मेन स्टेम आहे तो जमिनीच्या खाली असतो, त्याच्यापासून अशी एक लॅटरल ब्रांच येते. लॅटरल ब्रांच मेन स्टेम पासून अशी आडवी वाढते, हॉरिझॉन्टल वाढते, नंतर असं तिरकस वर येते, ऑब्लिकली वर येते आणि असा लीफ असलेला नवीन शूट देते. मग याला म्हणतात सकर स्टेम. आता सकर स्टेम देखील व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनला कसं, या मेन स्टेम पासून अशी आडवी ब्रांच आली, आडवी ब्रांच परत वर गेली, म्हणजे हा एक नवीन प्लांटच बनला. हे याच्यापासून सेपरेट होतं, नवीन प्लांट बनतं. त्याच्यापासून आणि एक नवीन सकर स्टेम, असं हे सकर स्टेम देखील कुठल्या रिप्रोडक्शनला हेल्प करतं? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हेल्प करतं. शेवंतीच्या झाडामध्ये, बनानामध्ये, पायनॅपल मध्ये अशी हे मेन स्टेम जमिनीत जे जातं, हा स्टेम आहे मेन स्टेम, त्या स्टेम पासून आडवी ब्रांच जमिनीत वाढते बिनीथ द सॉइल. म्हटले बघा इथं, ब्रांचेस ओरिजिनेटेड फ्रॉम बेसल अँड अंडरग्राउंड पोर्शन ऑफ मेन स्टेम ग्रो हॉरिझॉन्टल बिनीथ द सॉइल. हे मेन स्टेम पासून ब्रांच ओरिजिनेट होतं, हॉरिझॉन्टली सॉइलच्या खाली ग्रो होतं अँड ऑब्लिकली कम्स अपवर्ड, ऑब्लिकली वर येतं आणि असं नवीन लिपी शूट देतं. त्याला म्हणतात सकर स्टेम, त्याला म्हणतात सकर स्टेम. रनर, स्टोलॉन, ऑफसेट आणि सकर हे कुठले मॉडिफिकेशन झाले? सब एरियल मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम झाले. रनर्स, स्टोलॉन, ऑफसेट, सकर. सकर साठी एक्झाम्पल
क्रायसॅन्थेमम, बनाना, पायनॅपल. ऑफसेट साठी इकॉर्नी आणि पिस्टिया. स्टोलॉन साठी स्ट्रॉबेरी, मिंट, जास्मिन. आणि रनर साठी सायनोडॉन, डेक्टिलॉन, लॉन ग्रास किंवा त्याला डूब ग्रास असं म्हणतात. ओके, हे सगळेच्या सगळे आता मॉडिफिकेशन्स मी कशासाठी सांगितले स्टेमचे? डिफरंट फंक्शन्स करण्यासाठी. सगळेच्या सगळे व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनला हे स्टेम हेल्प करतात. व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन म्हणजे काय? म्हणजे बिया सोडून वनस्पतीच्या दुसऱ्या भागापासून नवीन वनस्पती बनणं याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता इथं स्टेम पासून नवीन स्टेम बनला, नवीन वनस्पती बनला, म्हणजे स्टेम पासून नवीन वनस्पती बनायला लागले, याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, सगळेच्या सगळे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हेल्प करतात. सखर हा झाला. आता याच्यानंतर काही पॉइंट्स आपल्याला स्टडी करायचे. हे प्रत्येकाचं डिटेल जे मी घेतलंय, रनर, स्टोलॉन, ऑफसेट आणि सकर, एनसीईआरटी मधलेच काही पॉइंट आहेत. काही पॉइंट्स त्यात ऍड केलेत मी. डायग्रॅमॅटिकली डिटेल एक्सप्लेनेशन दिलंय. रनर्स, स्टोलॉन, ऑफसेट आणि सकर सगळेच्या सगळे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हेल्प करतात. अशा पद्धतीनं आपण आता स्टेम मॉडिफिकेशन मध्ये सब एरियल मॉडिफिकेशन पाहिलं. आता याचं पण बघा ना, सकरचं स्टेमचा काही भाग हा सॉइल मध्ये आहे आणि काही भाग हा एअर मध्ये आहे. म्हणजे पूर्ण एअर मध्ये पण नाही, पूर्ण ग्राउंड मध्ये पण नाही. सब एरियल मॉडिफिकेशन. हा आडवा स्टेम काही जमिनीमध्ये आहे आणि काही जमिनीच्या वरती आहे, म्हणजे सब एरियल मॉडिफिकेशन झाला. हा क्रॉस फॉर्म मध्ये वर येतो, हा आडवा असा वाढतो मेन स्टेम पासून. अशा प्रकारे आपण रनर, स्टोलॉन, ऑफसेट आणि सकर पाहिलं. बनाना, पायनॅपल किंवा क्रायसॅन्थेमम मध्ये हे मेन झाड आहे. ह्या मेन झाडाचा हा मेन स्टेम जमिनीत असतो, त्याच्यापासून असा आडवी ब्रँच, पहिला ब्रँच येते ती अशी आडवी वाढते आणि मग अशी तिरकस वर येते आणि मग हा नवीन एक शूट देतो, पानं येतात त्याला, परत आणि नवीन शूट, पानं येतात. असं प्रकारे हे असं डेव्हलपच होत जात असतं. आता हे बघा ना, हे ह्याच्यापासून सेपरेट झालं तर एक झाडच झालं ना, त्याच्यापासून आणि एक अशी आडवी आणि परत क्रॉस मध्ये आलं तर परत अशी नवीन झाडच होत जातात. म्हणजे एकंदरीत हे सगळेच्या सगळे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हेल्प करतात. पुढच्या क्लासमध्ये आपण अंडरग्राउंड मॉडिफिकेशन स्टडी करूया स्टेमचा.